पुण्यातील वडगाव पुलावर भरधाव डंपरच्या धडकेत 6 जणांचे बळी घेणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे खरी, मात्र अशा प्रकारचे अपघात या ठिकाणी नेहमीच होतात। ते रोखण्यात अपयश ठरलेल्या आणि सुरक्षिततेचे उपाय योजण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या असंवेदनशील प्रशासनाचं काय करायचं हा प्रश्न तर उरतोच। संतोष कुमार केवट राहणार मूळचा मध्य प्रदेशचा, सध्या वास्तव्य पुण्यातल्या कात्रजमध्ये। देहू रोड कात्रज बायपासवर ज्या डंपरनं मृत्यूचं तांडव घडवलं त्या डंपरचा हा चालक। पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याला अटक केली। नवले पुलाकडून भरधाव वेगाने आलेल्या डंपरवरचं नियंत्रण सुटलं आणि हा भयानक अपघात घडला। यात 6 जणांचा नाहक बळी गेलाय, तर 10 ते 12 वाहनांचं नुकसान झालंय। 4 जण जखमी आहेत। खरं तर ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणाला अपघाती क्षेत्रच म्हणायला पाहिजे। इथं महिन्याकाठी एखादा तरी मोठा अपघात ठरलेलाच आहे। घटनास्थळ पंचनामा सविस्तर केलेला आहे। ज्या 11 गाड्या डॅमेज झालेल्या आहेत, जे मयत व्यक्ती झालेले आहेत त्यांचे इन्क्वेस्ट पंचनामे केलेले आहेत। संतोष केवट नाव आहे, त्याच्या मध्य प्रदेशचा आहे, तो त्यास अटक केलेला आहे। हायवेच्या दुतर्फा सर्व्हिस रोडचा अभाव, पुलाच्या पायथ्याशीच उभारण्यात आलेले थांबे, सर्व्हिस रोड आणि हायवे यांच्यात झालेली कात्री, अवैध वाहतुकीची मनमानी, रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाचा अभाव, दुभाजकांना वाटेल तिथं पंक्चर्स, पुलांना असलेले तीव्र चढ उतार, अशा अनेक गोष्टींमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा झालाय। नियमितपणे होणाऱ्या अपघातांमध्ये डंपर, ट्रेलर, कंटेनर अशा मोठ्या वाहनांची संख्या जास्त आहे। परिणामी होणारं नुकसानही मोठं आहे। बेदरकार वाहन चालकांबरोबरच संबंधित प्रशासन यंत्रणा या भीषण अपघातांना जबाबदार आहे। नॅशनल हायवे इतका निरुत्साही काम करत आहे की ते सातत्याने सांगतात आम्ही हा रोड रिलायन्स कंपनीला दिलाय, रिलायन्स कंपनीशी पत्रव्यवहार केला तर ते म्हणतात आमचा याच्याशी काही संबंध नाहीये। अपघात बऱ्याच वेळी झालेले आहेत, ते उतारावरती फास्ट वाहनं आल्यामुळे झालेले आहेत। देहू रोड कात्रज बायपास महामार्गावर मागच्या 3 वर्षात किमान 300 अपघात झालेत। यात 111 जणांचे बळी गेले, तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झालेत। आता त्यात वडगाव पुलावर शुक्रवारी झालेल्या अपघाताची भर पडली आहे। नवले पूल आणि वडगाव पूल या छोट्याशा टप्प्यात मागच्या 6 महिन्यात 9 जणांचा बळी गेलाय। वेळोवेळी पाठपुरावा करूनही इथली परिस्थिती सुधारत नाहीये। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपन्या केवळ टोल वसुलीत गरकायत। लोकांच्या जीवाची कुणाला चिंताच नाहीये। हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी या क्षणी मी उभा आहे। खरं तर हा या ठिकाणी झालेला पहिलाच अपघात नाही। गेल्या अनेक वर्षात या पट्ट्यानं अनेक बळी घेतले आहेत। आपण जो बघतो आहोत तो नवले पूल, तर ज्या ठिकाणी उभा आहे तो वडगावचा पूल, या 2 पुलांच्या दरम्यानचा पट्टा हा अपघाती पट्टा म्हणावा लागेल। आणि या ठिकाणचे अपघात टाळावेत, हे अपघात होऊ नयेत म्हणून अनेक प्रकारची आंदोलनं केली गेली, अनेक प्रकारच्या तक्रारी केल्या गेल्या, मात्र हे अपघात थांबावेत यासाठीच्या उपाययोजना या ठिकाणी केल्या गेल्या नाहीत। आणि म्हणूनच हा अपघाती पट्टा आणखी किती जणांचे बळी घेणार हा प्रश्न आज विचारला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।